गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले अमरावती बडनेरा उड्डाणपुलाचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरत आहे। आता या कामाला गती मिळणार असून वाहतूक बदलाबाबत महत्त्वपूर्ण सूचना वाहतूक विभागाने दिल्या आहेत। पाहूया आमचा हा सविस्तर रिपोर्ट। अमरावती शहर व बडनेरा शहराला जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील जुना रेल्वे गेट म्हणजेच अल्मास गेट ते बगिया टी पॉइंट या दरम्यान नव्या उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे। महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत सुरू असलेले हे काम गेल्या 4 वर्षांपासून भूसंपादनाच्या वादामुळे रखडले होते। मात्र आता हा वाद संपल्याने पुलाचे चौपदरीकरण व मजबूतीकरण सुरू करण्यात आले आहेत। या कामाकरिता 17 एप्रिल ते 17 मे या कालावधीत संबंधित मार्ग बंद ठेवण्यात येणार असून वाहतूक वळविण्यात आली आहे। बडनेरा ते अमरावती शहराला जोडणारा हा मुख्य महामार्ग जो ज्या रस्त्यावर उड्डाणपुलाचं काम सुरू होतं तो आता 1 महिन्याकरता बंद करण्यात आलेला आहे। गेल्या 4 वर्षापासून हे या उड्डाणपुलाचं काम रखडलेलं होतं आणि आता हे काम सुरळीत झालेलं आहे आणि या कामाला गती मिळणार आहे। त्याकरिता येत्या 17 एप्रिलपासून तर 17 मेपर्यंत या रस्त्याचं जे वाहतूक आहे ते वळविण्यात आलेली आहे आणि या संदर्भात वाहतूक शाखेचे शाखेकडून एक माहिती प्रेस नोट द्वारे माहिती जारी करण्यात आलेली आहे। जाणून घेऊया वाहतूक बदलाचे नियोजन। यामध्ये यवतमाळ कडून येणारी जड वाहने ही बडनेरा येथील यवतमाळ वाय पॉइंट ते अकोला वाय पॉइंट मार्गे, कोंडेश्वर वाय पॉइंट, राममेघे कॉलेज चौक व बगिया वाय पॉइंट मार्गे अमरावती शहर राहणार आहे। तर हलकी खासगी वाहने व दुचाकी ही अल्मास गेट, नेमाणे गोडाऊन, निंबोरा मार्गे अमरावती शहरात प्रवेश करू शकतील। पर्यायी मार्ग ही बगिया टी पॉइंट, प्राइम पार्क, MIDC मार्गे अमरावती राहील। वाहतूक सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांनी प्रेस नोटद्वारे वाहन चालकांना आवाहन केले आहे की सर्वांनी या बदलांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी। वाहतूक शाखेच्या वतीने जो प्रेस नोट जारी केलेली होती त्यामध्ये जे वळण रस्त्याचे जे नेम दिले होते, निर्बंध दिले होते, ते निर्बंध इथे कुठेही दिसून येत नाही। कारण जे वळण रस्त्याचा तो अल्मास गेट ते बगिया पॉईंट वाय पॉईंटपर्यंत जो रस्ता यांनी निर्गमित केलेला आहे, मात्र तो रस्तासुद्धा बंद आहे आणि अशा वाहनधारकांना खूपच याचा त्रास सहन करावा लागत आहे। तसेही करून चंद्रानगरापासून तर या पुलापर्यंत जिथं मी उभा आहे तिथपर्यंत ते येऊ शकतात आणि याच्यासमोर गेले तर त्यांना तिथून परत यावं लागत आहे। मात्र हा जो प्रेस नोटमध्ये रस्ता जारी केलेला होता तो चुकीचा आहे आणि याचा अतोनात त्रास काही वाहनधारकांना होता। या संदर्भात माझ्यासोबत युवा स्वाभिमानीचे एक कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत। या वस्तीमधून शेतामध्ये जायचं होतं। शेतामध्ये जायच्या वेळेस तो रस्ता स्मशानभूमीपर्यंत बंद करण्यात आलेला आहे। प्रेस नोटमध्ये हा लहान वाहनाकरिता रस्ता सुरू राहील असं या प्रेस नोटमध्ये दिलेलं आहे, पण तोही रस्ता त्यांनी बंद केलेला आहे। आता मला सांगा, आपल्या गावामधली मयत झाली, प्रेत न्यायचं असेल, कोणाला शेतात जायचं असेल, कोणाला शाळेकरूच्या विद्यार्थ्यांना पोचून द्यायचं असेल तर ते कशाद्वारे जायचं हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे बडनेरावासियांना, जुनी वस्तीवासियांना। भूसंपादनाच्या वादातून गेल्या 4 वर्षापासून या उड्डाणपुलाचं काम रखडलेलं होतं। मात्र आता रेल्वे प्रशासन व महाराष्ट्र शासनाच्या वतीने हे काम पूर्ण MRIDCच्या माध्यमातून पूर्णत्वास येत आहे आणि येत्या 1 महिन्यात हे काम पूर्ण होईल असा ठराविक या कामाचा कालावधी दिलेला आहे। त्याकरिता वाहतूक सुरळीत राहावी, वाहतूक विस्कळीत होऊ नये, वाहतुकीला कोणताही खोळंबा निर्माण होऊ नये याकरिता 1 महिन्याकरता म्हणजे 17 एप्रिल ते 17 मेपर्यंत हा रस्ता बंद करण्यात आलेला असून इतर ठिकाणावरून या रस्त्याची वाहतूक वळविण्यात आलेली आहे। आता 1 महिन्यात हा रस्ता पूर्ण होतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कॅमेरा पर्सन राहुल वानखेडेसोबत मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती। हा उड्डाणपूल शहराच्या वाहतूक समस्यांवर कायमचा तोडगा देणारा ठरेल। प्रशासनाकडनं रस्ते सुधारण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्न हा सुखद ठरेल आहे।